नमस्कार. मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गंगावणे. वाशिम जिल्ह्यातील त्याचबरोबर वाशिम तालुक्यातील सर्व 6 तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांना नम्र विनंती करतो किंवा त्यांना एक माझं आव्हान करतो की आपल्या प्रत्येक तालुक्यामधून त्याचबरोबर जिल्ह्यामधून यावेळेस हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांनी 1 ऑगस्टपासून सांगली येथे कृष्णमाई घाट येथे आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे. तरी पण त्या उपोषणाला आपण जाणं अगत्याचं ठरणार आहे, कारण त्या उपोषणाचा आपण एक भाग असणार आहोत आणि ते उपोषणसुद्धा आपल्यासाठी असणार आहे. कारण की हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी कितीतरी वेळेस आंदोलनं केले. त्याचबरोबर त्या सहाय्य करणारे आणखीन काही बालाजी पाटील चाकूरकर असतील, अनुपजी चव्हाण असतील किंवा हरिभाऊ राठोड असतील, या लोकांनी आझाद मैदान मुंबई येथे बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी या लोकांना काम करण्याची किंवा या लोकांचं एक्सटेन्शन वाढवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तरी पण या आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आता 14 तारखेच्या आंदोलनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्या आंदोलनाला पेटविण्यात आलं होतं. आंदोलनसुद्धा एकदम विद्रूप स्वरूपात झालं होतं. तरी पण या मायबाप सरकारने या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडे दुर्लक्षित केला. परंतु तेवढ्यावरही आपण न थांबता यावेळेससुद्धा हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी सांगितलेलं आहे की आपण शांत बसणार नाही, आपण मागे हटणार नाही जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील 1,34,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या कामाला सातत्य मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी दिलेले शब्द आहेत आणि त्या शब्दाला तुकाराम बाबा जाणतसुद्धा आहेत. त्याच धर्तीवर माननीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी 1 ऑगस्टपासून सांगली येथे कृष्णमाई घाट येथे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर आपण सर्व लोकांनी यावेळेस वाशिम जिल्ह्यातील तळागाळातील असलेला माझा प्रशिक्षणार्थी या सर्व प्रशिक्षणार्थींनी यावेळेस सांगलीला जाण्यासाठी सज्ज व्हा. कारण की घरात बसून काही भेटणार नाही मित्रहो. चालून आलेली शासनाने फक्त निवडणुकीपुरता एक फंडा वापरला होता, तो म्हणजे कोणता? युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना. शासनाला वाटलं की आपण तात्पुरती योजना अंमलात आणू आणि आपली भाकर आपण शिजवून घेऊ, पण शासनाने त्यावरती विचार केलेला नाही की आपण जर या गोरगरीब शेतकरी मुलांना जर तात्काळ आपल्याला फक्त पदम घेण्यापुरतं किंवा आपलं सरकार स्थापन करण्यापुरतं जर आपण यांना शब्द देऊन भुलवू असं त्यांच्या मनाशी होतं, त्यांच्या विचाराशी होतं. पण माझ्या तळागाळात काम करणाऱ्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना सुचवितो मी की त्यांनी या गोरगरीब कष्ट करणाऱ्या गरीब मायबाप सरकार या गरीब लोकांच्या मुलांनी तुमच्यासोबत तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला वोट दिलं, तुम्हाला मॅन्डेट दिलं, तुम्हाला मतदान केलं आणि त्याच धर्तीवर तुम्ही राज्याचं सरकार स्थापन केलं. हे शासनाने विसरता कामा नाही. तरी पण या धर्तीवर शासनाने या युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या जीवनाशी खेळ सुरू केला. तरी पण आपण सांगतो शासन, मायबाप जनता सरकार, तुम्हाला सांगायचं आहे की जरी तुम्ही हे काम सुरू केलं तरी पण आम्ही शांत बसणार नाही. आमच्या मागण्या आम्ही निश्चितच प्रमाणात तुम्हाला सांगतो मान्य झाल्याशिवाय मागे हटणार सुद्धा नाही. मग आम्हाला काहीही सुद्धा करायची वेळ आली तरी आम्ही आमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही या महाराष्ट्रातील 1,34,000 प्रशिक्षणार्थी शांत बसणार नाही. हा आमच्या युवा प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने मी ग्वाहीसुद्धा देत आहोत. आणि 1 ऑगस्ट रोजी आपल्याला आमरण उपोषणाचा इशारा हरिभक्त पारायण तुकाराम बाबा यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी संख्या ही आपल्याला सांगली या ठिकाणी न्यायची आहे. आणि त्याचबरोबर सांगलीला जास्तीत जास्त युवा कार्य प्रशिक्षणार्थी जर उपस्थित असले तर निश्चितच स्वरूपात तुम्हाला सांगतो त्या
जी कोणती भूमी आहे? सांगली म्हणजे तुम्हाला सांगतो क्रांतिकारकांची भूमी आहे. क्रांतिकारकांनी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणच्या क्रांतिकारकांनी महाराष्ट्राला, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हे पण मागे पुढे आपल्याला विसरता कामा नये. तुम्हाला सांगतो त्याच धर्तीवर त्याच मार्गाने आपण सुद्धा मार्गक्रमण करू आणि आपल्या युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी यांना सुद्धा कायमचा रोजगार बाबा यांच्या मार्गावरून किंवा यांच्या अधीनस्थ आपण काम करून आपण आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना मिळवून दिल्याशिवाय सुद्धा शांत बसणार नाही. या सरकारने या मुलांच्या जीवनाशी खेळ केलेला आहे. पण सरकार, तुम्ही बसलात आमच्यामुळे आणि तुम्हाला सांगतो जरी तुम्ही बसलात तरी उठवणार सुद्धा आम्हीच आहोत. हे 1 लाख प्रशिक्षणार्थी, 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहेत. प्रत्येक घरातला एक प्रत्येक गावामधले बरेच लोक प्रत्येक शासकीय आस्थापनेमध्ये काम करत आहेत. सरकारी आस्थापना असोत किंवा प्रायव्हेट आस्थापना असोत. या एकाच्या मागे तुम्हाला सांगतो 5-5, 10-10 मतदान आहे. आणि या 1,34,000 मुलांच्या मागे तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढ्या जाचा जर समूह केला आणि त्यांनी प्रत्येकाने जर 1-1, 2-2 जुळलं तर तुम्हाला सांगतो तुमचं सरकार सुद्धा उलथवून टाकण्यामध्ये आम्ही मागे पुढे पाहणार नाही किंवा त्यामध्ये आम्ही कमी सुद्धा पडणार नाही. म्हणून मायबाप जनता, सरकारच्या आपल्याला छातीवर बसून आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सांगलीला जायचं आहे. बाबाच्या सानिध्यातून आमरण उपोषणाला आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या वतीने जास्तीत जास्त लोक आले पाहिजे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्या आली पाहिजे. आणि या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी बाबाच्या सानिध्यात राहून बाबाच्या मनामनाने काम घेऊन या युवा प्रशिक्षणार्थी यांना तुम्हाला सांगतो काम मिळाल्याशिवाय आपण शांत सुद्धा बसणार नाही. म्हणून म्हणतो आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांनी एक संध व्हा. सर्व तळागाळातले प्रत्येक प्रशिक्षणार्थी जागे व्हा. घरी बसतो आणि तुम्ही जा, आम्ही मागून पाहतो, मागून माहिती घेतो. ही गोष्ट प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वासाने दूर करावी आणि आत्मविश्वासाने सांगावे की तुम्ही बऱ्याच वेळेस गेलो पण आम्ही जरी यावेळेस मागच्या वेळेस नाही आलो तरी आम्ही यावेळेस मात्र फूल नाही तर फुलाची पाकळी सुद्धा बनू आणि तुम्हाला आम्ही सहकार्य करू. जास्तीत जास्त प्रमाणात लोक नेण्याचं काम यावेळेस करू आणि हजारोंच्या संख्येने, लाखोच्या संख्येने कृष्णवाई घाट येथे प्रशिक्षणार्थी उपस्थित करू आणि बाबाच्या माध्यमातून कायम रोजगार मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. परंतु माझा वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थी यांना हात जोडून कळकळीची विनंती तुम्हाला सांगतो, माझ्यासाठी नाही, तुमच्या वैयक्तिक तुम्हाला सांगतो प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या वैयक्तिक जरी संबंध नसला तरी तुमच्या आई बाबासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला कायम रोजगार मिळवायचा आहे. तुमच्या आईबाबांनी स्वप्न पाहिले असतील, माझ्या मुलाला शिकून सवरून मी खूप मोठा साहेब बनवेल. अरे तेच जरी तुमचं स्वप्न पूर्णत्वास गेलं, जरी काही कारणास्तव गेलं जरी नसेल तरी पण ही शासनाने तुम्हाला फुकटची दिलेली संधी होती. शासनाला वाटलं हा काहीतरी खेळमेळ करू आणि मोडून टाकू, पण महाराष्ट्रात हा प्रशिक्षणार्थी झोपलेला नाही, तो प्रशिक्षणार्थी जागे आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो आलेल्या संधीचं सोनं जर तुम्हाला करायचं असेल तर यावेळेस तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर माझ्या वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थी यांना माझी कळकळीची हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईबापासाठी चला, तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी चला. तुमच्या बाबाचे स्वप्न एखादं तुमचं स्वप्न गव्हर्नमेंट सर्वंट झाला म्हणजे तुमच्या आईबाबाचं स्वप्न पूर्ण होते. तुमच्या आईबाबाचं स्वप्न अपुरं राहिलं, तुम्हाला नोकरी लागली नाही, माध्यमातून शासनाच्या मागील शिंदे साहेबाच्या माध्यमातून तुम्हाला ते पूर्णत्वास थोडंफार करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, शासनाने सुद्धा करण्याचा प्रयत्न तुम्हाला दिला, पण यानंतर सर्व जबाबदारी राहील ती प्रत्येक युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची. ते जर सक्षम झाले, ते जर संघटित झाले तर तुम्हाला सांगतो निश्चित प्रमाणात तुम्हाला सांगतो हरिभक्त पारायण तुकाराम महाराजांच्या माध्यमातून आपल्याला सांगली येथे उपस्थित राहून त्याच ठिकाणी शासन तिथे आपल्या दरबारी येईल आणि आपल्याला 100% न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि कायम रोजगार मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त मायबाप, सर्व माझी युवा प्रशिक्षणार्थी यांना पुनश्च हात जोडतो, विनंती करतो, मतभेद विसरा. आपल्याला पाहिजे तो म्हणजे रोजगार. यासाठी तुम्हाला काय तुमची धनदौलत द्यायची नाही, तुम्हाला काय तुमची दुसरं काही तुमचा बऱ्याच महिन्याचा, बऱ्याच वर्षाचा वेळ सुद्धा द्यायचा नाही. फक्त सांगली येथे तुमच्या 2-3 दिवसाचा वेळ द्या आणि त्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या आयुष्याचं सोनं कसं करता येईल यासाठी